केल्या आहेत की नाहीत म्हणून ती सुद्धा माहिती आपल्याला आहे का? माझा हा प्रश्न त्यांना आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता आपण जे केलेलं मी असं म्हणेल की ते पापच असं, आणि त्यावेळेला हिंदी तरी सक्तीचीच केलेली होती. आम्ही सक्तीची केलेली नाही, देवेंद्रजींनी काढून टाकली, ती ऑप्शनल केलेली आहे, ऐच्छिक केलेली आहे. आणि तरी पण आता निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. पण मराठी माणूस या गोष्टींना बळी पडणार नाही, या भूलथापांना बळी पडणार नाही. एक गोष्ट समजत नाही त्यानंतरही माझा त्यांना असा प्रश्न आहे की 25 वर्ष झाले महापालिका त्यांच्याकडे होती. या 25 वर्षामध्ये त्यांनी मराठी मुलांसाठी काय केलं, मराठी माणसांसाठी काय केलं? 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं हे तरी सांगावं ना. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रायोरिटी दिली, मराठी शाळा ज्या मुंबईमधल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी बंद पाडल्यात. आपण काय केलं मराठी माणसांसाठी? आणि आता मुद्दाम होऊन आपला सगळा हा कार्यक्रम चाललेला आहे. बीजेपी आक्रमक रणनीती आखते, दूरचा विचार करून असं म्हणतात किंवा असा अनुभव सुद्धा आहे. आता याच वेळेस अधिवेशनाच्या तोंडावर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा आला. दोघं ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली की भाजपचीच रणनीती होती का? नाही, आमची कुठली रणनीती नाही. कोणी एकत्र यावं, कोणी वेगळं राहावं, आमची कसली रणनीती असेल. पण मला वाटतं की हे धोरण, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, हे त्रिसूत्री शिक्षण पद्धतीचं, आणि त्यानुसार त्या मागच्या काळामध्ये सगळे निर्णय झालेले आहेत. तेच निर्णयाचा फक्त GR काढायचा होता, पण तोही दुरुस्त करून हिंदी भाषा सक्तीची न करता ऐच्छिक करून ज्याला जी भाषा घ्यायची त्याने ती घेऊ शकतात असं करून देवेंद्रजींनी हा GR काढलेला आहे. पण आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, आपला कोणी आता मतदार वर्ग शिल्लक राहिलेला नाही, आणि म्हणून त्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. सुरक्षा विधेयक जे आज येऊन असलेलं आहे त्याला सुद्धा उद्धव ठाकरे विरोध करताना पाहायला मिळतात. डाव्या संघटनेच्या भेटीसाठी आज आझाद मैदानात मला कळत नाही, ज्या आता या समितीमध्ये त्यांच्या पक्षातले लोक आहेत ना, स्वतः जयंत पाटील सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या समितीमध्ये आहेत. मग त्यावेळेला बोलायचं नाही, म्हणजे एकदा सत्तेत असलं की वेगळं बोलायचं, विरोधात गेलं की वेगळं बोलायचं. हीच रणनीती मला वाटतं, हीच नीती उद्धवजींची पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची मला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे तुम्ही ज्या समितीवर होता त्यावेळेला तिथे बोलला नाहीत, आणि आता तिथे ग्राउंडवर जाऊन त्यांना भेटी देत आहेत, विरोध दर्शवत आहेत. मला वाटतं या दोन्ही बाजूनी तबलाही ठोकायचा आणि डग्गाही ठोकायचा हा कार्यक्रम यांचा चाललेला आहे. नाही, ते त्यांना माहीत, त्यांनी एकत्र यावं का नाही कोणाला वाटतं त्यांना माहीत. त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी एकत्र यावं का वेगळं लढावं म्हणून, का वेगळं राहावं म्हणून. अधिवेशनाच्या पासेसवरनं पुन्हा एकदा अशोक स्तंभ हा इकडनं काढण्यात आलेला आहे. काय नेमकं त्यामागचं कारण आहे, काय कळू शकेल का? नाही, मला या बाबतीतली कुठली माहिती नाही. कारण मागच्या अधिवेशनातला जो अशोक स्तंभ होता तो आता या अधिवेशनाच्या ह्याच्यातला अशोक स्तंभ प्रत्येक पासेसवरचा नाही आहे. त्यामागचं काय कारण कळू शकेल का? दिवाळी अधिवेशनला पण याच्यावर काही ह्या साध्या एंट्री पास आहेत, मला वाटतं याच्यावर अशोक स्तंभाची आवश्यकता नाही. कारण हा कुठेही फेकला जातो, पायदळी येतो, त्याची विटंबना होते. विरोधक म्हणते कुठेतरी अशाच पद्धतीने संविधानात देखील अशाच पद्धतीने. नाही, विरोधकांना मला कळत, त्यांना सगळ्या ठिकाणी राजकारणच करायचं आहे. आता पासेस असा कागद आहे, हा कोणी काम झालं की फेकून देतो, तो पायाखाली येईल. अशोक चक्र आमच्यासाठी फार म्हणजे महत्त्वाचं चिन्ह आहे ते, आणि म्हणून तो आम्ही त्यांना पायदळी तोडणार आहात का, आणि म्हणून त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला असेल असं मला वाटतं. पण ते मला वाटतं ते झालं ते योग्यच आहे, हेही सांगेल. उगाच कागदावर देणाऱ्या हजारो कागद वाटेल तुम्ही पायदळी येतील, हे काही योग्य नाही. याचा डुप्लिकेट बनवली नंदुरबार जिल्ह्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता. जवळपास 400 वस्ती असलेली एक गाव आहे, तिथून 20 विद्यार्थी झाडाच्या फांदीवरून पूलमधून वापर करून 20 फूटची खोल दरी आहे त्याच्यावरून प्रवास करतात. 400 ग्रामस्थ प्रवास करतात. नाही, असं असेल निश्चित त्या बाबतीमध्ये माहिती घेऊ, दखल घेऊ. मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्या संदर्भामध्ये तात्काळ काय कारवाई करता येईल ते करतो. भाऊ, अपने GR सरकार ने GR रद्द कर दिया, लेकिन अभी उद्धव ठाकरे ने कहा है कि उन्होंने सरकार सभी लोगों ने मिलकर सरकार का फंड कुचला है, मराठी लोगों से डर के आप लोगों ने फैसला पीछे लिया। मेरा उद्धव जी से मतलब तो समझ में नहीं आता उद्धव जी के बारे में मैं क्या कहूँ. जब वो CM थे तभी उन्होंने ये GR निकाला है. GR तो बाद में आया, लेकिन निर्णय जो हुआ वो उनके कार्यकाल में हुआ है. समिति रखी गई 18 लोगों की, उन्होंने रखी है. उसके बाद में कैबिनेट में उनका प्रस्ताव आया, उन्होंने उसको मंजूरी दी. बाद में मिनट भी उन्होंने मंजूर किए, उसके ऊपर उनका साइन है खुद का. उनको याद रहता है कि नहीं, मुझे थोड़ा मतलब सब उन्होंने करने के बाद वापस अभी यू टर्न क्यों ले रहे हैं. और उन्होंने तो तब हिंदी लैंग्वेज थी और शक्ति की कंपलसरी की थी. हमने तो अभी GR निकाला तो ऑप्शनल की देवेंद्र जी ने. तो इनके कार्यकाल में ये सब हुआ है. उनके सदस्य जो थे, उनके उपनेता, वो भी उस कमेटी में, समिति में वहाँ पर थे. इतना होने के बावजूद इस तरह से यू टर्न करना, और अभी क्या है, अभी सिर्फ पॉलिटिक्स इनमें चल रहा है.
मुंबई महापालिका के चुनाव सामने है और बस उसी को देखकर अभी वो देख रहे कि हमारे साथ में तो कोई बचा नहीं, कोई रहा नहीं है, तो उसी को लेकर मराठी मुद्दा लेकर, मराठी आदमी का मुद्दा लेकर वो आज ये नाटक नौटंकी कर रहे हैं। मेरा उनसे सवाल है, 25 साल अब महापालिका में थे, आपके हाथ में महापालिका थी, आपने मराठी के स्टूडेंट के बच्चों के लिए क्या किया, विद्यार्थियों के लिए, मराठी आदमी के लिए आपने क्या किया, कुछ तो बताए। 2.5 साल आप मुख्यमंत्री थे, 2.5 महीना भी हो विधानसभा में आए नहीं, 2.5 महीना भी हो मंत्रालय में तक आए नहीं, तब उन्होंने क्या किया? ये मेरा सवाल उनसे है, इसका जवाब उन्होंने पहिले करना हिंदीच्या चाहिए। विरोधानंतर आता जनसुरक्षक विधेयकाला देखील आता विरोध होताना पाहायला मिळतोय, सर्व स्तरावरून विरोध होतोय. मला वाटतं या समितीमध्ये तेही होते, जयंत पाटील, जयंतराव हे सुद्धा त्या समितीमध्ये होते, त्यावेळेला विरोध करायचा नाही आणि आता कुठल्याही मुद्द्यावर विरोध करता. निवडणुका समोर आलेल्या आहेत, आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका समोर या ठिकाणी निवडणुका त्यांना दिसत आहेत आणि म्हणून मग काही करून कुठे आता विरोध करा आणि टी व्ही समोर या, कॅमेरा समोर या, एवढंच त्यांचं काम चाललेलं आहे. पण महाराष्ट्रातील जनता इतकी खुळी नाही, त्यांना अजिबात ती साथ देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकाल लागतील तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल. जनसुरक्षा विधेयक के बारे में बताइए। काढलेला आहे जनसुरक्षेमध्ये